डाळिंबामध्ये निघणारी कळी जितकी लांब असेल, जाड असेल, स्ट्रॉंग असेल, तितकाच आपल्याला फळाचा आकार चांगला भेटतो, फळाचं वजन चांगलं भेटतं आणि फळाची गुणवत्ता आपल्याला चांगली भेटते। पण त्याच ठिकाणी जी काही कळी असेल ती नाजूक असेल, बारीक असेल, अखूड असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एकतर काय होतं, ड्रॉपिंग होते किंवा एकतर सेटिंग झाली तर ती सेटिंगचं जे काही वजन आहे 150 ते 200 ग्रॅमच्या वर जात नाही। तर यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं डाळिंबामध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंट। आता हा प्लॉट बघताय तुम्ही, या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीपासून रेस्ट पिरियड मध्ये खूप चांगलं काम केलंय, त्यामुळे या प्लॉटमध्ये खूप जबरदस्त फ्लॉवरिंग आपल्याला आलेली बघायला मिळते। पण विशेष सांगायचं म्हणजे या प्लॉटमध्ये आपण ॲग्रिसर्च कंपनीची एक स्पेशालिटी ग्रेड वापरली आहे, हॉस मॅजिक म्हणून। तर ही ग्रेड वापरल्यामुळे फायदा असा झालाय मित्रांनो की खूप जबरदस्त फ्लॉवरिंग या प्लॉटमध्ये आले आणि जे ड्रॉपिंगचं प्रमाण आहे खूप कमी आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर जी काही कळी आपल्याला निघालेली बघायला मिळते ती पण खूप लांब आहे। यानंतर फायदा असा झालाय मित्रांनो की ही जी काही ग्रीनरी प्लॉटमध्ये बघताय खूप जबरदस्त ग्रीनरी पण या ग्रेडमुळे आपल्याला बघायला मिळाली। तर या ग्रेडमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हा 5, 40, 14 या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतो। दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर आहे, मॅग्नेशियम आहे, सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये यामध्ये झिंक आणि बोरॉन आहे। तर एकंदरीत एक स्पेशालिटी ग्रेड ही आहे, ज्याच्यामुळे फायदा असा झालाय की पूर्णपणे प्लॉट हा फुलांनी त्या ठिकाणी भरलेला आहे आणि प्रॉपर सेटिंग पण या प्लॉटमध्ये झालेली आहे। तर या ग्रेडचा आपण 2 वेळेस वापर केलाय, एक तर फ्लॉवरिंगच्या अगोदर केलाय ड्रिपच्या माध्यमातून 2.5 किलो, त्यानंतर दुसरं जे ऍप्लिकेशन आपण फ्लॉवरिंग मध्ये दिलं होतं 2.5 किलो एकरी, या पद्धतीने आपण याचा वापर केलाय।